नमस्कार, प्रशांत महाराष्ट्राची भूमी न्यूज चॅनल कडनं आपलं सर्वांचं स्वागत. बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका आयोजित अल्विरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत बालगंधर्व रंगमंदिर 58वा वर्धापन दिन सोहळा 2026 येत्या 24, 25 व 26 जून 2026 रोजी पुण्यातील बालगंधर्व कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा सन्मान, त्याचबरोबर ती मेलडी मेकर्सचे निर्माते अशोक कुमार सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार, त्याचबरोबर ते नुकत्याच झालेला अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालक मंडळाचा सत्कार यावेळी होणार. बालगंधर्व रंगमंदिराचा 58वा वर्धापन दिन येत्या 24, 25 आणि 26 जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये साजरा केला जातो. आणि गेली 19 वर्ष सातत्याने बालगंधर्व परिवार ट्रस्ट याचं आयोजन करतं. हा महोत्सव संपूर्ण पुण्यातील महाराष्ट्रातील कलावंतांसाठी विनामूल्य असतो. रंगभूमीवरील अनेक कला प्रकार या माध्यमातून सादर केले जातात. भावगीत, भक्तिगीतांपासून महिलांसाठी लावणी महोत्सव असेल, हिंदी चित्रपटगीतांची संगीत रंग असेल, नंतर अनेक परिसंवाद असतील, वेगवेगळ्या विषयावरचे चर्चासत्र असतील, व्याख्यान असतील, लहान मुलांसाठी नंतर कलावंतांचे जे मुलं 10वी 12वी उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार असेल, बबल शो असेल, जादूचे प्रयोग असेल, एकपात्री प्रयोग असेल, असे असंख्य कार्यक्रम विनामूल्य सादर केले जातात. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि हा कार्यक्रम आम्हाला पूर्ण करण्यासाठी आमचे ज्या टायटल स्पॉन्सर आहेत अल्विरा मोशन पिक्चर्स यांचे आभार मानतो. त्याचबरोबर पुणे महानगरपालिका जे आमच्या बरोबर संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सादर करत आहेत त्यांचे आभार मानतो. या वर्षीचा जीवन गौरव ज्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, हिंदी ऑर्केस्ट्रामध्ये कलावंत घडवले असे आदरणीय मेलडी मेकरचे संस्थापक अशोक कुमारजी सराफ यांना देत आहोत. त्याचबरोबर जवळजवळ 100 पेक्षा जास्त कलावंतांचा सन्मान या 3 दिवसात पुरस्काराच्या माध्यमातून केला जात आहे. रंगभूमीवरील सर्व कला प्रकार या माध्यमातून सादर पण होणार आहे आणि त्यांचा सन्मानही होणार आहे. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा, सर्वांनी उपस्थित राहावं. नमस्कार, मी दीपाली कांबळे, सीईओ ऑफ अल्विरा मोशन एंटरटेनमेंट. खरं तर बालगंधर्व रंगमंदिर गेले अनेक वर्ष हा उपक्रम करत आहे. मला खूप लेट कळालं, त्यामुळे जसं कळाले तसं 3 वर्ष झाले मी या संस्थेबरोबर काम करत आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की मी एक कलाकार आहे आणि एकाच रंगमंचावर गेले अनेक कला मला बघायला भेटतात, अनुभवायला भेटतात. कारण बऱ्याच वेळा कलाकाराला पण खूप साऱ्या कला माहीत नसतात, कारण आपण ऍक्टिंग क्षेत्रात असू तर आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे कलाकाराला पण एक सगळ्या गोष्टी माहीत असणं कलेशी रिलेटेड हे पण खूप गरजेचं आहे. हा एक खरं तर माझ्यासाठी अभ्यास आहे, कारण मी आता सध्या ग्लोबल इन्स्टिट्यूट माल्टा येथे युरोपमध्ये फिल्म स्टडीज करत आहे, PhD करत आहे त्यावरती. त्यामुळे मला ह्या संस्थेमध्ये खूप शिकायला भेटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेघराज सर असतील यांचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं. त्याचप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिरात जेवढे कलाकार आहेत आता माझ्या बाजूला बसलेले ते सगळेच वयाने पण माझ्यापेक्षा मोठे आहेत, अनुभवाने पण मोठे आहेत. त्यामुळे मी इथे फक्त एक स्पॉन्सर म्हणून नाही आलेली, कारण मला इथे प्रत्येकाकडनं शोभाताई आहेत. इथे मला अँकरिंग पण शिकायला भेटतं, ऍक्टिंग शिकायला भेटते, मराठी जेवढे डिरेक्टर आहेत सगळा अनुभव मला इथे भेटतो. आणि मला आणि माझ्या घरच्यांना ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो. कारण आज जर एखाद्या फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही सगळं एकदम शिकायला गेलं तर 12 ते 13 लाख रुपये फीस भरावी लागते. आणि मे बी हे लोकांना समजत नाहीये, पण मेघराज सर अगदी 3 दिवसात हे सगळं तुम्हाला अनुभवायला देत आहे. त्यामुळे माझी मीडियाला खरंच विनंती आहे की प्रत्येक घरात एक छोटा कलाकार आहे, आपल्या आजी आजोबांमध्ये देखील एक कलाकार आहे. त्या प्रत्येकाची कला जागृत व्हावी म्हणून तुम्ही त्यांना घेऊन या. नक्कीच त्या स्टेजवरती तुम्ही जेव्हा लाईव्ह परफॉर्मन्स बघता त्या कलाकाराला कळतं की काय चाललंय, त्या माणसाच्या त्या कला जिवंत होतात. त्यामुळे घरच्यांनाही एक आनंद वाटेल. त्यामुळे सगळ्यांनी मनापासून ह्या सोहळ्याचा आनंद घ्या. आणि हा सोहळा ज्यांना घरी बसून बघायचा आहे तर मीडियाने त्यांच्यापर्यंत हा पोचवावा अशी मी त्यांना विनंती करते.